नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरजी या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट. मित्रांनो, 1 डिसेंबर 2023 ते 8 डिसेंबर 2023 रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला केंद्रप्रमुख पदासाठी असणारी विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी ऑनलाईन फॉर्म म्हणजेच आवेदनपत्र भरण्यासाठी तसेच शुल्क भरण्यासाठी सुविधा उपलब्ध झालेली आहे. मित्रांनो, हा फॉर्म भरायचा कसा, कुठे भरायचा, कुणी भरायचा आणि कधी भरायचा, या सर्व गोष्टींचा, यासाठीची जी पात्रता आहे किंवा कोण अपात्र आहे, या सर्व गोष्टींचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या ज्या शंका असतील त्या सर्व शंकांचा आपण इथे निरसन करायचा प्रयत्न करूया. नक्की कुणी फॉर्म भरायचा, कोण अपात्र आहे, कोण पात्र आहे, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, कुणी फॉर्म भरायचा. ज्या शिक्षकांनी यापूर्वी अर्ज केलेला आहे व ज्यांची सेवा सलग 6 वर्ष पूर्ण झालेली आहे अशा शिक्षकांना पुन्हा अर्ज भरण्याची गरज नाही. मित्रांनो, ही परीक्षा आपली जुलै एंडिंगला होणार होती, परंतु बऱ्याचशा मान्य उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलली. आता ती डिसेंबर एंडिंगला होईल. ज्यांनी यापूर्वी अर्ज केला आहे त्यांनी भरायची गरज असणार नाही. ज्या शिक्षकांना पदवी परीक्षेमध्ये 50% सुद्धा कमी गुण आहेत, त्यामुळे या अगोदर अर्ज करता आला नाही, असे शिक्षक आता अर्ज करू शकतात. जून जुलै या दरम्यान जेव्हा फॉर्म भरण्यासाठी सुविधा उपलब्ध झाली होती तेव्हा 50%ची अट होती पदवीला, परंतु जे बांधवांना 50%पेक्षा कमी गुण होते त्यांना फॉर्म भरता आले नाही, ते शिक्षक बंधूसुद्धा आत्ता फॉर्म भरू शकतात 50%पेक्षा कमी गुण असले तरी. मागे 50 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या शिक्षकांना अर्ज करता आला नव्हता, त्या शिक्षकांना देखील आत्ता 1 डिसेंबर आजपासून अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. ते जो 27 सप्टेंबर 2023चा जो शासन निर्णय आहे त्याच्यानुसार हा बदल झालेला आहे. 50 वर्षापुढील शिक्षकसुद्धा आता अर्ज करू शकतात. पण अर्ज कोण करू शकतो, तर जे फक्त जिल्हा परिषदेला कार्यरत असलेले संबंधित जिल्हा परिषदेसाठी केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 देऊ शकतात. मित्रांनो, तुम्ही ज्या झेडपीमध्ये सध्या आहात त्याच झेडपीमध्ये तुम्हाला केंद्रप्रमुख पदासाठी स्पर्धा परीक्षा द्यायची आहे आणि त्याच झेडपीमध्ये तुम्ही केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत होणार आहात. तुमची नियुक्ती त्याच झेडपीमध्ये होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या झेडपीमधून फॉर्म भरायचा आहे त्याच झेडपीमध्ये तुम्हाला केंद्रप्रमुख म्हणून काम करावं लागणार आहे. त्यानंतर फक्त जिल्हा परिषद शिक्षक देऊ शकतात. नगर परिषद, महानगरपालिका किंवा अनुदानित संस्थेवरील शिक्षकांना केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करता येणार नाही. असे शिक्षक यासाठी पात्र नाहीत. अपात्र कोण, तर जे नगरपालिका, महानगरपालिका, अनुदानित संस्था म्हणजे खाजगी शाळांवरील जे शिक्षक आहेत असे शिक्षक केंद्रप्रमुखांची ही स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करू शकत नाहीत, कारण ते त्यासाठी अपात्र आहेत. म्हणजे कोण भरणार, फक्त जिल्हा परिषदेमधील जे प्राथमिक शिक्षक आहेत ते यासाठी अर्ज करू शकतात. जिल्हा परिषदेला कार्यरत जवळपास सर्व शिक्षक ज्यांची पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झालेलं आहे व सलग 6 वर्ष सेवा झाली आहे असे सर्व शिक्षक केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023साठी पात्र आहेत. तुम्हाला मग पदवीला 50%पेक्षा कमी गुण असेल आणि तुमचं वय 50पेक्षा जास्त असेल तरीसुद्धा तुम्ही जर जिल्हा परिषदेमधील कार्यरत प्राथमिक शिक्षक असाल तर तुम्ही जर सलग सेवा 6 वर्ष पूर्ण झालेली असेल तुमची शाळेवर तर तुम्ही ही परीक्षा नक्की देऊ शकता, तुम्ही पात्र आहात. ज्या शिक्षकांची सेवा सलग 6 वर्ष पूर्ण झाली नाही अशा शिक्षकांनी जर यापूर्वी अर्ज केलेला असेल तर त्यांचा अर्ज बाद होईल व त्यांनी भरलेले शुल्कसुद्धा त्यांना परत मिळणार आहे. जून जुलैमध्ये जे फॉर्म भरले असतील ज्या तेव्हा ही पात्रता वेगळी होती आणि 27 सप्टेंबरनंतर ही पात्रता बदललेली असल्यामुळे सलग सेवा 6 वर्ष पूर्ण झाली नाही होती तरी त्यावेळेस फॉर्म भरता येत होते, परंतु आता असे शिक्षकांना फॉर्म बाद होणार आहे आणि त्यांचे पैसेसुद्धा त्यांना परत मिळणार आहे. 27 सप्टेंबर 2023च्या शासन निर्णयानुसार सदर परीक्षेच्या अर्हतेबाबत सुधारणा करण्यात आली असून महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023
या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार आहे. 7 सप्टेंबर 2023च्या जो शासन निर्णय आहे त्याचं नक्कीच तुम्ही अवलोकन केलं पाहिजे. यानंतर परीक्षेचा दिनांक आपल्याला 8 तारखेनंतर 8 डिसेंबरनंतर जेव्हा फॉर्म पूर्ण भरून होतील त्यानंतर आपल्याला संकेतस्थळावर हा दिनांक परीक्षेचा दिनांक कळवला जाणार आहे. सध्या अजून दिनांक माहीत नाही. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे www.mscepune.in या संकेतस्थळावर दिनांक 1 डिसेंबर 23 ते दिनांक 8 डिसेंबर 23 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत ऑनलाईन आवेदनपत्र व शुल्क भरण्याची कार्यवाही करायची आहे. ज्यांना इच्छुकांनी नक्कीच 8 तारखेपर्यंत फॉर्म भरायला पाहिजे. यापूर्वी सर्व पात्रतेसह यशस्वीरित्या ऑनलाईन पद्धतीने योग्य शुल्कासह आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी जून-जुलैमध्ये 27 सप्टेंबरच्या शासन निर्णया अगोदरसुद्धा त्यांना 6 वर्षे जर पूर्ण झालेले असतील त्यांना म्हणजे त्यांनी सर्व पात्रता जर असतील त्यांच्याकडं आणि त्यांचा फॉर्मसुद्धा ऑनलाईन पद्धतीने योग्य शुल्कासह सक्सेसफुली भरला गेला असेल तर त्या उमेदवारांना त्या शिक्षक बांधवांना पुन्हा अर्ज करायची गरज असणार नाही, आवश्यकता असणार नाही. त्यांनी अर्ज नाही केला तरी त्यांचा पूर्वीचा अर्ज गृहीत धरला जाणार आहे. मान्य न्यायालयाच्या आदेशान्वये ज्या उमेदवारांनी ईमेलद्वारे माहिती पाठवून परीक्षा शुल्काचा भरणा केलेला आहे अशा उमेदवारांची पडताळणी करून त्यांच्या बँक खाते क्रमांकावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत सदरील परीक्षा शुल्क यथावकाश परत केले जाईल. यामध्ये जे उमेदवार होते त्यांनी ज्यांनी ईमेलद्वारे माहिती पाठवून परीक्षा शुल्क भरले होते त्यांचे परीक्षा शुल्क त्यांच्या बँक खात्यावर पडताळणी करून रिटर्न पाठवले जाणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो बऱ्याचशा तुमच्या शंकांचं समाधान व्हायला मदत झाली असेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्रप्रमुख पदासाठी फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा बघणार आहोत. तोपर्यंत सबस्क्राईब तर नक्कीच करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.